नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देण्याचे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये जर काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर निश्चित कमेंटसुद्धा करा, जेणेकरून जे राहिलेले काही पॉईंट्स ते आपल्याला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेता येतील. मित्रांनो, आता सध्या कन्फ्युजन असं आहे की बेनं तुमच्या नजरेखालचं नाही आहे, मग बेनं कुठून घ्यावं किंवा कसं करावं, अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांना नाही आणि आम्हाला कमेंट पण तशा पद्धतीचे येतात. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला ते बेनं जर नजरेने तुम्ही बघितलेलं असेल तरच ते शुअर तुम्हाला चांगलं बेनं आहे असं तुम्ही समजायचं. कारण मी अनेक ठिकाणी पाहतो की नाही आमचं त्या फक्त एकाच कॉर्पोरेट स्पॉट होता आणि आम्ही ते तेवढं देणार नाही फक्त बेनं, आणि असं आपण ऐकतो. परंतु तसं नसतं. एक जरी कंद तुमच्या पूर्ण त्या एकराच्या बेण्यामध्ये जर मिक्स झाला आणि ते ज्यावेळेस आपण तुकडे करून लागवड करू तर ते अनेक ठिकाणी पसरणार, आणि 1 2 3 4 जरी स्पॉट आले तर मात्र मग तुम्हाला पुढं खूप समस्या येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बेनं तुमच्या नजरेखालचं इथून मागच बघायला पाहिजे होतं. आता तुम्हाला ते बघणं शक्य नाही. आता फक्त तुम्हाला तुमचे मित्र नातेवाईक विचारपूस करून आणि विश्वास ठेवूनच आता इथून पुढे तुम्हाला बेनं घ्यावं लागणार आहे. कारण आता पाला बऱ्यापैकी बसत आलेला आहे किंवा अनेक प्लॉटचा पाला बसलेला सुद्धा आहे. तर कारण पिवळसर याच्यामध्ये तुम्हाला काहीच कळणार नाही की याला कंदकुज होती की नव्हती. अनेक ठिकाणी असं पाला जर बसलेला असलं तर त्याच्यामध्ये तुम्ही पण कन्फ्यूज झाली, इथं पाला बसलेला आहे की कंदकुज. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच करायला पाहिजे आणि त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे ते सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ सुद्धा याच्यामध्ये बघू शकता. आता याच्या पुढचे महत्वाचे जे टप्पे, ते अति महत्वाचे टप्पे जर म्हटलं तर आपण आता बेनं घेतलं परंतु ठेवण्यामध्ये चुकलो किंवा ठेवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये चुकलो तर मग तिथं पण आपलं खूप साऱ्या अडचणी येऊन मग कोंब येत नाही. कारण अनेक वेळेस आम्ही असं बघितलेलं आहे की जर काही शेतकरी बुरशीनाशकामध्ये बुडून ठेवतात, 22 सारख्या बुरशीनाशकाचे सुद्धा कार्बेंडायझिम ज्याच्यात घटक येतो, तर ते सुद्धा जर आपण जास्त प्रमाणामध्ये जर बेण्याला त्या पाण्यात वापरलं आणि त्याच्यात बेनं बी बुडून ठेवलं तर जर्मिनेशन होत नाही, किंवा कोरडी पावडर जिथं जिथं शिंपडून दिले जातं तिथं सुद्धा आमची इथंच अनेक शेतकऱ्यांची कोरडी पावडर शिपडल्यामुळं बुरशीनाशकाची कार्बेंडायझिमची, तर त्याच्यामुळं सुद्धा जर्मिनेशन झालेलं नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. अनेक वेळेस आपण काय करतो की बेनं बुडवताना सुद्धा अनेक चुका करतो. ते तर तुम्हाला आम्ही पुढे सांगणार की बेनं बुडवताना तुमच्याकडून काय काय चुका होतात. परंतु शॉर्टमध्ये सांगतो की बेनं बुडवताना सुद्धा आपण ज्यावेळेस हेवी डोस घेतो तर ते हेवी डोस सुद्धा आपल्याला अतिशय प्रॉब्लेम क्रिएट करून देतात. त्या हेवी डोसमुळं आपल्या जर्मिनेशनवरती खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी होतो. मुळी निघताना सुद्धा मुळी आपली जळून जाते. टोकं अतिशय नाजूक अशी मुळीचे टोकं जे ते जळून जाते. त्याच्यामुळं कोणतंही प्रमाणशीर जे प्रमाण ठरवलेलं असतं त्या प्रमाणावर काहीतरी कारण आहे असं तुम्ही समजून घ्या, आणि त्याच प्रमाणामध्ये तुम्ही औषध असो खतं असो हे वापरा. त्याच्यापेक्षा हेवी जर तुम्ही वापरलं तर खूप सगळा प्रॉब्लेम येतो. आपण बघा, आपण एकतर वनस्पतीचं पूर्ण आपल्याला अभ्यास असला पाहिजे. जर आपण शेती करतो तर त्या पिकाचं जर आपल्याला पूर्ण त्या कोणतंही झाड असो झाडाचा जर पूर्ण अभ्यास असेल तर आपल्याला खूप त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला या ठिकाणी मदत होते. कारण मी अनेक वेळेस ऑब्झर्वेशन केलेलं आहे की वरतून आपण जर कीटकनाशकांचे किंवा बुरशीनाशकांचे सुद्धा जर किंवा एखादं टॉनिक असेल त्याचं प्रमाणापेक्षा जर जास्त वापर केला तर पानाच्या कडा जळून जाणे, ते झाडाचे पानं असे रफ होणे, त्याचा लवचिकपणा पूर्णपणे कमी होऊन जातो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय प्रॉब्लेम येतो. आणि आपल्याला वाटतं की आम्ही एवढे सगळे खतं वापरले, एवढे हाय डोसचे टॉनिक आणि खतं सुद्धा वापरले आणि कीटकनाशक बुरशीनाशक सुद्धा वापरले, तरी सुद्धा आमचं उत्पादन पाहिजे असं येत नाही. तर त्याचं कारण हे की तुम्ही खूप वापरलं म्हणून तुमचं पीक व्यवस्थित येत नाही. तर तिथं आपल्याला प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला प्रमाणामध्येच औषधं आणि खतं या ठिकाणी वापरायची. कोणत्याही फवारण्या कोणत्याही पिकावर असो फवारण्या करताना तुम्ही अतिशय महत्त्वाची एक काळजी घ्या. तुम्हाला जर 3-4 पेक्षा जास्त मॉलिक्यूल एकत्र करायचे असेल, जसं बुरशीनाशक कीटकनाशक
टॉनिक आणि खत वगैरे काही असेल तर याच्यापेक्षा जास्त मिक्स करू नका. जर जास्त घ्यायचे असेल तर एक 2-2 दिवसाच्या अंतरानातून फवारण्या घ्या. आज कीटकनाशक बुरशीनाशक घ्या, नंतर दुसरं आणखी काही असं जर घेतलं तर मग त्या पानावरती एवढा स्ट्रेस निर्माण होत नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा खूप मदत होती. मित्रांनो, अद्रक पिकामध्ये जर बोलायचं झालं तर सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुमचा खर्च खूप व्हायला नको. कारण रेट याच्यामध्ये खूप तफावत असते. मागच्या वर्षी अनेक शेतकरी खूप लॉस गेले आणि नवीन शेतकरी होते ते सगळे लागवड करणारे, आणि ते नवीन शेतकरी इतके लॉस गेले की त्यांनी चालू वर्षी लागवडच केली नाही. आणि आता चालू वर्षी एवढे रेट आहे की आता पुन्हा ते खूप महाग बेनं घेतील आणि मग लागवड करतील. तर त्याच्यामुळे ते कारण पूर्ण लागवड जी होती ती नवीन एरियामध्ये होते. नवीन एरियामध्ये लागवड झाल्यामुळं किमान उत्पादन तरी चांगलं येतं जेणेकरून त्यांना परवडतं. तर तेही उत्पादन नाही आलं तर आणखी लॉस या ठिकाणी शेतकरी जाऊ शकता. तर तुम्ही ती एक अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची की उत्पादन खर्च हा आपल्याला अतिशय कमी ठेवून आणि उत्पादन कसं वाढेल याच्यावर निश्चित आपला विचार करायचा आहे. उत्पादन खर्च कमी करणं म्हणजे काहीच वापरणे नाही हा त्याचा अर्थ होत नाही. याच्यामध्ये जे लागतं तेच वापरणं हा त्याचा अर्थ होतो. कारण साधं आपलं पीक जर पिवळं पडलं असेल तर अतिशय स्वस्तातलं मॅग्नेशियम त्याला लागतं, ज्याच्यामुळे क्लोरोफिलची निर्मिती होती. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की तुम्हाला अतिशय महागड्या कोणत्या गोष्टी याच्यात वापरायची गरज नाही आहे. आणि अगोदरच आता अनेक आपण शेतकरी बघतो की अगोदरच खतं आणून ठेवतात. तुम्हाला एकतर पुढच्या तुमच्या पिकाला काय लागणार आहे आजच माहीत नाही, त्याच्यामुळे कोणतेही खतं औषध आजच घेऊन ठेवून उपयोग नाही. तुम्ही वेळेवर तुम्हाला जे लागतं ते दुकानात जाऊन घ्या आणि त्याचा वापर करा. तुम्हाला वेळोवेळी तुमच्या पिकाला त्या गोष्टी कशा कशा वापरायच्या त्याची सुद्धा आम्ही माहिती देऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. पुढच्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.